विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देऊन त्यांच्यावर सत्य, प्रामाणिकपणाचे संस्कार करावेत अशी अपेक्षा शिक्षकांकडून करण्यात येते. मात्र जळगावमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर रिक्षात बसून कॉपी करणाऱ्या मुख्याध्यापिका शिक्षकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिक्षकांचाच कॉपीत सहभाग असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. जळगावच्या यावल तालुक्यातील किनगाव येथील 10वीच्या परीक्षा केंद्रावर मराठीचा पेपर सुरू होता. यावेळी विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी केंद्राबाहेर एका रिक्षात बसून कॉपी तयार करणाऱ्या मुख्याध्यापिका, शिक्षक आणि एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. याबाबत यावल पंचायत समितीचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांनी तक्रार दिली आहे. किनगाव येथील नेहरू माध्यमिक विद्यालय केंद्रावर सकाळी 10वीचा मराठी द्वितीय आणि तृतीय विषयाचा पेपर सुरू होता. एका रिक्षात सरदार वल्लभभाई पटेल स्कूलच्या मुख्याध्यापिका आणि तेथील 2 शिक्षक असे तिघेजण कॉपी पुरवण्याच्या उद्देशाने अपेक्षित प्रश्नसंचातून प्रश्नोत्तरे पाहून कॉपी बनवत होते. याबाबत व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानुसार यावल पोलीस ठाण्यात या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रविवारी टीम इंडियाने पाकिस्तानचा पराभव केला. हा पराभव पाकिस्तान संघ आणि त्यांच्या चाहत्यांना मनाला लागणार आहे, कारण आता पाकिस्तानसाठी उपांत्य फेरीचे दरवाजे जवळपास बंद झाले आहे. अशातच आता एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही लोक पाकिस्तानच्या पराभवावर भलतीच चर्चा करताना दिसत आहेत. या दरम्यान एका व्यक्तीने असा दावा केला की टीम इंडियाने काहीतरी जादूटोणा करून पाकिस्तानवर विजय मिळवला आहे. या पॉडकास्टवरील चर्चेदरम्यान एका व्यक्तीने सांगितले की टीम इंडियाने आपल्या 22 पंडितांना दुबईच्या स्टेडियममध्ये पाठवले होते. पाकिस्तानच्या प्रत्येक खेळाडूसाठी 2 पंडित ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे, जे जादूटोणा करत होते. टीम इंडियाला पाकिस्तानात यायचे नाही याचे कारण हेच होते, कारण ते इथे आले असते तर पंडितांना सोबत आणू शकले नसते आणि या 22 पंडितांमुळेच पाकिस्तानी खेळाडूंना चांगली कामगिरी करण्यात अडचण आल्याचे सांगण्यात आले. या पॉडकास्टची चर्चा इथेच थांबली नाही. आतल्या बातम्यांचा हवाला देत एका व्यक्तीने सांगितले की सामन्याच्या 1 दिवस आधी भारताने 7 पंडितांना मैदानात उतरवले होते. तोपर्यंत भारतीय संघ मैदानात पोहोचला नव्हता. पंडितांनी केलेल्या जादूटोण्यानंतरच टीम इंडियाला मैदानात आणल्याचेही सांगण्यात आले. महापालिकेतील बांधकाम परवाना प्रकरणी अटकेत असलेल्या महापालिकेतील 2 अभियंत्यांसह अन्य 4 अभियंत्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिले. बांधकाम परवाना विभागातील सहाय्यक अभियंता जाकीर हुसेन अल्लाबक्ष नाईकवाडी, कनिष्ठ अभियंता श्रीकांत खानापुरे, महापालिकेचे परवानाधारक अभियंते सादिक शेख, कुदूस बागवान, नाझिब शेख, मोहसिन शेख अशी न्यायालयीन कोठडी मिळालेल्या 6 जणांची नावे आहेत. जानेवारी 2021 ते डिसेंबर 2022 या दरम्यान महापालिकेतील बांधकाम परवाना विभागात सहाय्यक अभियंता जाकीर हुसेन नाईकवाडी आणि कनिष्ठ अभियंता श्रीकांत खानापुरे हे महापालिकेच्या बांधकाम विभागात अधिकारी म्हणून काम पाहत होते. त्या काळात त्यांनी महापालिकेची जाणीवपूर्वक फसवणूक केली. त्यांनी एकूण 56 बांधकाम परवान्यामध्ये महापालिकेचे सुमारे 2,07,88,035 रुपयांचे नुकसान केल्याचे पोलीस तपासात समोर दिसून आले. या प्रकरणी बांधकाम विभागाचे उपअभियंता बसवराज मठपती यांनी पोलिसात तक्रार दिली होती. 20 फेब्रुवारी रोजी न्यायदंडाधिकारी भंडारे यांनी 6 जणांना पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता. 6 जणांची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर शनिवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. या प्रकरणी सरकारतर्फे ॲडव्होकेट अमर डोके तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट शशी कुलकर्णी, ॲडव्होकेट गुरुदत्त बोरगावकर, ॲडव्होकेट रियाज शेख काम पाहत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघातील दुष्काळी भागातील पाणी टंचाईची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आता मोहोळ, मंगळवेढा आणि अक्कलकोट तालुक्यात दुष्काळी भागात जलसंधारणाच्या कामाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे. खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून चेन्नई येथील एन्व्हायरमेंटलिस्ट फाउंडेशन ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीने CSR अंतर्गत जलसंधारणाचे काम सुरू केले जाणार आहे, अशी माहिती खासदार प्रणिती
प्रणिती शिंदे यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली। या पत्रकार परिषदेला खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह EFI या संस्थेचे संस्थापक अरुण कृष्णमूर्ती सी आदी मान्यवर उपस्थित होते। या पत्रकार परिषदेला संबोधित करताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, सोलापूर जिल्हा हा पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो। जिल्ह्यातील मंगळवेढा, सांगोला, पंढरपूर, मोहोळ, अक्कलकोट आणि तालुक्यातील काही भाग अद्यापही दुष्काळीच आहे। या भागातील दुष्काळाचा डाग पुसावा यासाठी जलसंधारणाच्या योजना राबवाव्यात अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे। दरम्यान गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीचा प्रचार करत असताना मी मंगळवेढा तालुक्यातील 24 गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यासह अक्कलकोट आणि मोहोळ तालुक्यातील दुष्काळी भागातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले होते। त्यासाठी आम्ही केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्याकडे पाठपुरावा करत आहोत। त्याशिवाय काही पर्यावरणप्रेमी संस्थांच्या माध्यमातून देखील जलसंधारणाची कामे पूर्ण केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली। मला थोडा यायला उशीर झाला, त्याबद्दल क्षमा असावी। कलेक्टर साहेबांकडे एक मीटिंग होती आणि त्यासाठी या संदर्भात मीटिंग होती, त्यासाठी थोडा उशीर झाला। मला माहित नाही तुम्हाला आठवतंय का नाही, पण जेव्हा मी लोकसभा इलेक्शन लढत होती किंवा जेव्हा निर्णय झाला की मी ते इलेक्शन लढणार आहे, तेव्हा मी वचनपूर्ती म्हणून एक 5 ठळक मुद्दे या ठिकाणी लोकांसमोर आणलेले। माझं वचननामा होतं, ते वचनपत्र होतं आणि त्याच्यात 5 ठळक मुद्दे सोलापूर जिल्ह्यासाठी मी अनाऊन्स केलेले, सोलापूर लोकसभेसाठी। आणि त्याच्यातला पहिला मुद्दा असा होता की मला सोलापूर जिल्हा किंवा सोलापूर लोकसभा मध्ये असणारी सगळे जे तालुके आहेत सोलापूर शहर दुष्काळ मुक्त करायचं आहे, हा माझा पहिला त्यात मुद्दा होता। आणि आज जवळजवळ 6-7 महिने झाले रिझल्ट येऊन, माझ्या वचनपूर्तीच्या दिशेने मी आज पहिलं पाऊल घेत आहे आणि हा जो आनंद आहे तो मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता, तुम्हालाही सांगायचा होता, म्हणून आज ही प्रेस कॉन्फरन्स त्या ठिकाणी बोलवली। आमचे सगळं कागदावर नसतं, पण खरं आम्ही ते अस्तित्वात आणतो, प्रॅक्टिकली आम्ही ते करत असतो आणि ते मला आज तुम्हाला सांगायचं होतं। आज 3 वाजता 3:30 वाजता आम्ही त्या प्रोजेक्टचं लॉन्चिंग पण घेत आहोत आणि 23 मार्चला 22 मार्चला पाणी दिवस आहे जागतिक, 23 मार्चला आम्ही पुन्हा एकदा एक मोठा लॉन्च त्याचा घेत आहोत। हे जे प्रोजेक्ट आहे ते मी त्याच्याबद्दल मी तुम्हाला नीट पुढे सांगेनच। सगळ्या गावामध्ये जाऊन गावकऱ्यांची मागणी काय ती जाणून घेऊन आम्ही या कामाची सुरुवात करत आहोत। मी लोकशाहीमध्ये विश्वास ठेवते, लोकांसाठी, लोकांमुळे आणि लोकांकरिता, म्हणून ह्या सगळं गावकऱ्यांच्या संमतीने त्यांच्या मागणीनुसार आम्ही या प्रोजेक्टचा लॉन्च करत आहोत। माझ्या वचनपूर्तीच्या दिशेने माझं पहिलं पाऊल दुष्काळमुक्त सोलापूर या अनुषंगाने सोलापूरची खासदार ह्या नात्याने मी EFI एन्व्हायरमेंट फाउंडेशन ऑफ इंडिया ही एक संस्था आहे, ह्यांच्या माध्यमातून सोलापुरात ठळक गावांमध्ये जे साठा क्षमता आहे, लेक असतील, विहिरी असतील, ओढे असतील, सुकलेल्या नदी नाले असतील, ते रिवाईव्ह करतोय। जिथे लेक्स असतील ते आम्ही चार्ज करतोय, विहिरी असतील त्या चार्ज करतोय, जिथे विहिरी नसतील त्या विहिरींचं खोदकाम या ठिकाणी करत आहोत। सुरुवातीला 4 महत्त्वाची गावं घेतल्यात, ज्या 4 गावांवर च्या साठेवर अवलंबून असणारी 4 गावं असणार आहेत आणि 10 गावांमध्ये विहिरी रिचार्ज करण्याचं किंवा खोदायचं काम आम्ही करत आहोत या संस्थेच्या माध्यमातून। शासनाकडून एकही पैसा न घेता कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी CSRच्या माध्यमातून ही सगळी कामं सुरू होणार आहेत। हे 25-26 ची कामाची यादी मी तुम्हाला दाखवते। 26-27 ला नवीन कामं, 27-28 नवीन कामं, 28-29 ला नवीन कामं, 5 वर्ष कंटिन्युअसली ही कामं होणार आहेत आणि आमचा दृष्टिकोन असा असणार आहे की पूर्ण लोकसभा मतदारसंघ कव्हर झाला पाहिजे 29 पर्यंत
दुष्काळमुक्त झाला पाहिजे. ही संस्था लवकरच सोलापुरात काम सुरळीत व्हावं म्हणून त्यांचे ऑफिस सुद्धा सुरू करणार आहे. या संस्थेने 6 राज्यामध्ये देशात काम केलं आणि ते अतिशय सक्सेसफुली केलंय. त्यांचे फोटो पण आम्ही तुम्हाला काही वेळात दाखवणार आहोत. सुरुवातीला आम्ही मंगळवेढा तालुक्यातली 24 गावांबद्दल सगळ्यांना माहिती आहे दुष्काळमुक्त. मी माझा दौरा सुरुवात गाव भेटीचा दौराच ह्या 24 गावांपासून केला आणि परिस्थिती बघून खूप एक वेदना झाल्या मनात. 16 वर्ष मी राजकारणात आहे. शहरी भागाचं नेतृत्व करत होती. ग्रामीण भागात पहिल्यांदाच त्या ठिकाणी जी वस्तुस्थिती आहे ती जाणून घ्यायचा त्यावेळेस प्रयत्न केला आणि मी देवाकडून कधी काही मागितलं नव्हतं. पण त्यावेळेस जेव्हा मी मंगळवेढ्यातल्या या गावोगावी जायची, दुष्काळग्रस्त गावात जायची, तेव्हा मी एकदाच फक्त प्रार्थना केलेली की ह्या गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी एकदा मला महत्त्वाची पोझिशन दे, अशी मी कुठेतरी एकदा प्रार्थना केली. महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या वतीने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची बालस्नेही पुरस्कारासाठी निवड झाली असे आयोगाच्या अध्यक्ष ॲडव्होकेट सुशीबेन शाह यांनी एका पत्राद्वारे कळवले आहे. उत्कृष्ट जिल्हाधिकारी या नामांकनात छत्रपती संभाजीनगर विभागातून निवड करण्यात आल्याचेही कळवण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या वतीने बालस्नेही पुरस्कार 2024 साठी उत्कृष्ट जिल्हाधिकारी या नामांकनात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची निवड झाली आहे. सोमवार दिनांक 3 मार्च रोजी दुपारी 1 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असून यासाठी जिल्हाधिकारी स्वामी यांना निमंत्रणही आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री योगेश कदम, मेघना बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार संपन्न होणार आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी बालकांच्या हक्कांचे संरक्षण होण्याच्या दृष्टीने त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीत राबवलेल्या विविध उपक्रमांच्या यशस्वीतेमुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. माझं मूल माझी जबाबदारी हे अभियान राबवून मुलांच्या आरोग्याचा सातबारा त्यांनी तयार केला. याशिवाय आता जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर म्हणून शालेय विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता आणि सर्वांगीण विकासासाठी त्यांनी दशसूत्री सारखा कार्यक्रम राबवला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना बालस्नेही पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यूथ फॉर जॉब फाउंडेशन आयोजित निओ मोशन या उपक्रमांतर्गत सोलापूर शहरातील 15 दिव्यांग युवकांना आज बजाज फिनसर्फ तर्फे निओ मोशन वाहन वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला सोशल वेलफेअर कमिशनर सुलोचना महाडिक तसेच सहाय्यक आयुक्त कौशल्य विभाग संगीता खंदारे उपस्थित होत्या. या उपक्रमांतर्गत दिव्यांग युवकांना यूथ फॉर जॉब फाउंडेशनद्वारा प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बजाजतर्फे निओ मोशन वाहन देण्यात आले. या प्रशिक्षित युवकांना झोमॅटोसारख्या नामांकित कंपनीमध्ये डिलिव्हरी पार्टनर म्हणून स्वतःची नवी ओळख निर्माण करता येणार आहे, ज्यामुळे दरमहा 15 ते 20 हजार कमावून आपल्या तसेच कुटुंबाला ते आर्थिक हातभार लावू शकतील. यूथ फॉर जॉब फाउंडेशन निओ मोशन प्रकल्पाचे प्रोग्राम लीड सूर्यकांत फडके, प्रकल्प कार्यकारी रवींद्र पाटकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यूथ फॉर जॉब फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीरा शेनॉय तसेच प्रोग्राम हेड समीर सर यांच्या निओ मोशन या प्रकल्पामुळे दिव्यांग युवकांनी स्वावलंबन ते सक्षमतेकडे पहिले पाऊल उचलले असे म्हणायला हरकत नाही. सोलापूरची विमानसेवा कधी सुरू होणार याकडे सर्वसामान्य सोलापूरकरांसह राजकीय लक्षही लागून राहिले आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विमानसेवा सुरू होण्यासाठी बरेच प्रयत्न केले, परंतु काही तांत्रिक कारणास्तव विमानसेवेसाठी विलंब होत आहे. सोलापूरच्या नूतनीकरण केलेल्या विमानतळाचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले तेव्हापासून सोलापूरकर विमानसेवेच्या प्रतीक्षेत आहेत. केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही सोलापूरची विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. सोमवारी माध्यमांनी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांना विमानसेवेसंदर्भात विचारले असता त्यांनी माहिती दिली की DGCAने 48 सीटर विमानासाठी परवाना दिला होता, पण आता 72 सीटरच्या विमानासाठी रिसर्टिफिकेशन परवाना मिळण्यासाठी प्रलंबित आहे. यासाठी लागणारे जे कागदपत्रे आहेत ते डिसेंबरमध्येच सोलापूर विमानतळ प्रशासनाने DGCAकडे दिली आहेत. त्यावर कार्यवाही प्रलंबित असून
लवकरात लवकर DGCA कडून रिसर्टिफिकेशन परवाना मिळेल अशी अपेक्षा आशीर्वाद यांनी व्यक्त केली. बघा, आता जसं मी सांगितलं होतं की सितंबरमध्ये 42 सीटर एअरक्राफ्टसाठी DGCAने लायसन्स दिला होता. आता 42 सीटर एअरक्राफ्टला 72 सीटर एअरक्राफ्टच्या लायसन्समध्ये कन्वर्ट करण्यासाठी रिसर्टिफिकेशन लायसन्स DGCAकडे प्रलंबित आहे. हा रिसर्टिफिकेशनसाठी ज्या ज्या कागद पुरावे लागतात ते सगळे डिसेंबरमध्ये सोलापूर एअरपोर्टनी ऑलरेडी DGCAकडे सबमिट केलं आहे. त्यावर त्यांची कारवाई सुरू आहे. आम्हाला असा उम्मीद आहे की लवकरच ते DGCAचं जे रिसर्टिफिकेशन लायसन्स आहे तो मला प्राप्त झाला पाहिजे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि उच्च शिक्षण विभागीय कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयात आयोजित विशेष शिबिरात एकूण 41 सहाय्यक प्राध्यापकांच्या स्थाननिश्चितीची प्रक्रिया झाली. कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर, प्रभारी कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा आणि उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉक्टर उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक प्राध्यापकांसाठी स्थाननिश्चिती तपासणीची प्रक्रिया दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयात आयोजित केली होती. स्टेज 1 ते 2 आणि स्टेज 2 ते 3 मधील सहाय्यक प्राध्यापकांचे यासाठी अर्ज मागवले होते. एकूण 42 अर्ज आले, मात्र एक उमेदवार अनुपस्थित राहिल्याने 41 सहाय्यक प्राध्यापकांच्या स्थाननिश्चितीची प्रक्रिया पार पडली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि उच्च शिक्षण विभागीय कार्यालय यांच्यातर्फे ही प्रक्रिया करण्यात आली. यामध्ये विविध 15 विषयांच्या सहाय्यक प्राध्यापकांना लाभ झाला. तपासण्यासाठी विविध विषयांमधील 30 तज्ज्ञ प्राध्यापकांना निमंत्रित केले होते.